नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितला असेल, तो म्हणजे सर्वांचं ड्रीम कॉलेज सीओएपी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला नेमकं सीईटी मध्ये किती स्कोर करावा लागणार आहे? तर टायटल मध्ये तुम्ही बघू शकता 150. नेमकं 150 आहे का? 150 पेक्षा जास्त मार्क पाडायला लागतील का कमी? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या नवनवीन इन्फॉर्मेशन असतात ते सर्वात प्रथम आपण इथे टाकत असतो. तर व्हिडिओच्या मुद्द्यावरती जाऊयात. तर त्याआधी ज्या विद्यार्थ्यांना सीओपी कॉलेज माहिती नाहीये तर अशा विद्यार्थ्यांसाठी सीओपी कॉलेज हे महाराष्ट्राचं टॉप 1 कॉलेज आपण मानलं जातं. आता म्हणजे तुम्ही आयआयटीची रेंज काढली, जर एमएसटी सीईटी मधून कोणतं कॉलेज टॉप 1 आहे तर आपण सीओपीचं नाव घेतो. सीओपी कॉलेज खूप ओल्डेस्ट कॉलेज मानलं जातं. 1854 म्हणजे जवळपास 170 वर्षापूर्वीचं हे कॉलेज आहे. त्यानंतर हे कॉलेज ऑटोनॉमस गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्रासाठी. त्यानंतर हे कॉलेज पुण्यामध्ये लोकेट आहे. वन ऑफ द ओल्डेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ह्या कॉलेजची इम्पॉर्टंट जी काय आपण महत्वपूर्ण इन्फॉर्मेशन म्हणतो ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये आणणार आहोतच. ओके, तर मुद्द्यावर जाऊयात. किती मार्क पाहिजेत बाबा? ओके ओके तर तुम्हाला आता स्क्रीनवरती एक कॉम्प्लेक्स असा चार्ट बघायला मिळेल. टेन्शन घेऊ नका, मी समजवतो तुम्हाला नेमका हा चार्ट काय आहे बघा. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही कट ऑफ बघितले तर जी ओपनचा कट ऑफ आहे आणि ही जी ब्रांच बघितली तर सीएसचा कट ऑफ आहे. तर हे नेमके स्क्रीनशॉट कशाचे आहेत? हे स्क्रीनशॉट आहेत ऑफिशियल कट ऑफ मागच्या वर्षीचे 2025 चे. तर ह्याच्यामध्ये शक्य तुम्हाला आकडा दिसत नसेल तर हा आकडा आहे बघा 99.96. म्हणजे जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये असेल आणि जी ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला जवळपास 99.96% एवढे मार्क सीईटी मध्ये आणायला लागणार आहे. आणि जर तुम्ही मला रँक विचारली तर 96 ही रँक आहे. 96 म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सीईटीचा पेपर देणार आहे, रिझल्ट येणार आहे, तुम्हाला टॉप 100 स्टुडंट मध्ये यायचं आहे. जेव्हा तुम्हाला सीएस घ्यायचं ते कशासाठी? ओपन कॅटेगरीसाठी. ते जर तुम्ही मला एसटी कॅटेगरीसाठी विचारलं तर एसटी कॅटेगरीला 97चा कट ऑफ आहे बघा, 97.03. हे कॅटेगरी रिझर्वेशन आहे 8970. म्हणजे जर तुम्ही पहिल्या 9000 विद्यार्थ्यांमध्ये जरी आला तरी तुम्हाला सीओपी मध्ये ऍडमिशन मिळणार आहे बिकॉज ऑफ कॅटेगरी रिझर्वेशन. तसंच बाकी कॅटेगरीज आहेत, जी ओबीसी आहे, एससी कॅटेगरी आहे, यल ओपन आहे. आता हे जी यल एच हे सर्व काय आहे तर हे आपण तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या काउन्सिलिंगच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. एकदा आता फक्त फोकस काय करायचा आहे? सीईटी वरती, बरोबर, मार्क्स पाडण्यावरती. तर आपण वन बाय वन बघूयात. सर तुम्ही म्हणताल हे सर फक्त मला तुम्ही पर्सेंटाईल सांगितले, नेमके 200 पैकी किती मार्क पाडायचे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्याआधी मला इरेज करून घेऊया सर्व. ओके, तर व्हिडिओच्या मुद्द्यावर जाऊयात. ओके, त्याच्या आधी तर तुम्ही एक पॅटर्न ऑब्झर्व केला असेल, बरोबर. तर 2023, 2024, 2025 जसं इयर वाढतंय तसं तुम्हाला पर्सेंटाइल वाढायला बघायला मिळतील. सीएससी ब्रांच, कम्प्युटर ब्रांच पहिले होते 99.7, त्यानंतर 99.75, 0.5 ने इथे वाढलेलं आहे, बरोबर. त्यानंतर 90.78, 0.3 ने कट ऑफ वाढलेला आहे, 0.03 ऍक्च्युली 0.05. तर सर म्हणताल तुम्ही की फक्त एवढीचा कट ऑफ तर वाढलाय, पॉईंटनी कट ऑफ वाढते, काय फरक पडणार आहे का? तर फरक पडतो बघा. ह्या पॉईंटच्या ह्याच्यामध्ये 10-15 विद्यार्थी वाढतात, 2-3 मार्काचा डिफरन्स असतो. तर दरवर्षी तुमचा 2-3 मार्काचा डिफरन्स तुम्हाला बघायला मिळत आहे सीओपी सीएस मध्ये. तसंच आयटी मध्ये आहे 99.5 होतं, त्यानंतर 65 झालं. मेकॅनिकल मध्ये तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतो 98.7. तर ब्रांच वाईज तुम्हाला कट ऑफ बघायला मिळतो. त्यानंतर स्टुडंट वाईज इयर वाईज ही कट ऑफ वाढत आहे. कारण काय होतंय की दरवर्षी नंबर ऑफ स्टुडंट सीईटी मध्ये वाढतात. मागच्या वर्षी जर काही 1.5 लाख स्टुडंट असतील तर ह्या वर्षी 2 लाख स्टुडंट होते. तर असे नंबर स्टुडंटचे वाढतात त्यामुळे कट ऑफही वाढत आहे. ओके, तर आपण पुढे वळूयात. नेमके मार्क्स किती पाडायचे आहेत? ओके ओके जर पर्सेंटाईल आणि मार्क्सचं कॅल्क्युलेशन मी जर तुम्हाला सांगितलं तर 99.8 पर्सेंटाईल म्हणजे किती? 155 ते 165. आणि जर तुम्ही लक्षात ठेवलं असेल तर जी ओपन असाल तर तुम्हाला 99.96 पाडायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 170, तुम्ही एक आयडियल आकडा पकडून चला, प्लस मायनस होऊ शकतो, पण 170 प्लस मार्क तुम्हाला ओपन कॅटेगरीवाल्यांना पाडायचे आहेत. आणि ते जर तुम्ही मला विचारलं की जर तुम्ही एससी आहात, एसटी आहात, ओबीसी आहात, ओबीसी नाही म्हणत मी तुम्हाला, ओबीसी तर स्लाइटली 160 म्हणू शकता, पण जर एससी एसटी जर पकडलं तर 150 प्लस तुमचं आयडियल टार्गेट असलं पाहिजे सर्व विद्यार्थ्यांचं. जसं मी इथं बघितलं 145 ते 145 99.5 ला मिळते. एससी कॅटेगरीसाठी अजून तुम्ही पकडू शकता 130, 140 ही चालेल. ओके,
पण जनरल साठी 170+ हा तुमचा आयडियल आकडा असणार आहे सीओपी सीएस साठी. मी परत रिपीट करतो, सीओपी सीएस साठी. जर तुम्ही मेकॅनिकल म्हणला, मेटलर्जी म्हणला, तर तुम्हाला थोडे कमी पर्सेंटाईल मध्ये त्या ब्रांचेस मिळणार आहेत. त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच कॉम्प्रोमाइज चांगल्या कॉलेजसाठी. तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत वेगळ्या एका व्हिडिओमध्ये. ओके, थोडा बोर्ड चेंज झालेला आहे आता, त्यामुळे इरेजर वापरायला लागतोय. ओके, नो इश्यूज. ओके, तर नेक्स्ट स्लाइडवर जाऊयात. आता मी मागच्या स्लाइडवरती हा मुद्दा खरं कव्हर केला की कोणत्या ब्रांचवरती किती तुम्हाला सेफ स्कोर मानू शकता. तर जर तुम्ही सीएस विचारलं मला, तर सीएस ला 160+ स्कोर हा सेफ आहे सर्व कॅटेगरीसाठी. आयटी साठी 150 आहे, ईएनटी साठी 140 आहे आणि मेकॅनिक साठी 130 आहे. तर स्लाइटली तुम्ही हा टार्गेट ठेवू शकता. जर तुम्ही आता मॉक टेस्ट देत आहेत, तर तुमचा जो काही स्कोर आहे तो खालच्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुम्हाला 140 येतात, 110 येतात. काही विद्यार्थ्यांना +50 पण येत असतील, 50-60, काही हरकत नाही. अजून आपल्याकडे फर्स्ट अटेम्प्ट आहे, सेकंड अटेम्प्ट आहे मे मध्ये, 1.5-2 महिने आहेत. प्रीतम सर तुम्हाला चांगलं शिकवतच आहेत, तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता. ओके, ओके. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आपला युनियन एज्युकेशनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. लाईक करा. थँक्यू.